तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, त्या दिवशीच्या व्हिडिओ नंतर आपण पुढे चालूया। तर त्या दिवशी आपण खनिजाचे प्रकार म्हणजे खनिज माणसाच्या शरीरामध्ये खनिज किती असतात ते पाहिलं। तर ते असतात 24 आहे, ते 24 लिहिलं आहे। किती असतात? 24। आता 24 खनिज असतात। तर त्या 24 खनिजाची नावं सुद्धा आपण पाहिली होती त्या दिवशी। त्याच्यामध्ये सर्वात सुरुवातीचं नाव येते कॅल्शियम। तर हे कॅल्शियम काय आहे, या कॅल्शियमचं माणसाच्या शरीरात कार्य काय आहे आणि ते किती प्रमाणात याच्याबद्दल एक आपण पाहणार आहोत। तर हा जो कॅल्शियम आहे सर्वात जास्त प्रमाणात माणसाच्या शरीरात आवश्यक असणारा आणि उपलब्ध असणारा हा कॅल्शियम आहे। हा माणसाच्या शरीर म्हणजे असं समजू की खनिजांचा राजा असं समजू आपण। सर्वात जास्त प्रमाण याचं पाहिजे असते आणि कुठे कुठे सर्व। तर हा किती प्रमाणात असतो, याची क्वांटिटी किती असते? तर 1200 असते, 1200 ग्रॅम असते। 1200 ग्रॅम का प्रत्येकाच्या शरीरात नसते, लहान मुलाच्या शरीरात नसते किंवा एखाद्या कमकुवत किंवा आजारी व्यक्तीच्या शरीरात सुद्धा नसते। तर हा एक जेव्हा कुठलंही एक प्रमाण ठरवायचं असते ना, तेव्हा ते प्रमाण निरोगी माणसाच्या आणि एक सर्वसाधारण उंची, सर्वसाधारण वजन हे पाहून ते ठरवले जाते। आणि एका सर्वसाधारण उंची निरोगी सुदृढ माणसाच्या शरीरात हे असते 1200 ग्रॅम। किती असते? 1200 ग्रॅम असते। मग आता हे 1200 ग्रॅम कुठे कुठे असते ते पाहूया आपण। आता 1200 ग्रॅम असते म्हणजे काय, संपूर्ण शरीराभर त्याचं बरोबर हे नसते। तर 1200 म्हणजे कुठले, आता कॅल्शियम असो, फॉस्फरस असो, पोटॅशियम असो, सोडियम असो, कुठे 24 खनिज कुठले खनिज असो, ते शरीराच्या विशिष्ट भागासाठी आवश्यक असते, अति आवश्यक। ते शरीराच्या सर्वच भागात असते पण कमी जास्त प्रमाणात असते। हे कशासाठी आवश्यक आहे? कॅल्शियम हा खनिज कशासाठी आवश्यक आहे? हाडे व दाते यांच्या वाढीसाठी आवश्यक आहे। आणि ज्याच्या शरीरात कॅल्शियम पुरेशा प्रमाणात असते त्याची हाडं आणि त्याची दात मजबूत असतात। तर एखाद्याचे जर गुडघे दुखत असेल, एखाद्याच्या कुठे घुट म्हणजे हाडामध्ये जर थोडा पोकळी असेल किंवा काही असेल किंवा एखाद्याची दात कमकुवत असेल, तर आपण त्याला काय म्हणतो? कॅल्शियम खा। म्हणजे कॅल्शियम म्हणजे डायरेक्ट कॅल्शियम नसतो खायचा। कॅल्शियम खाणं म्हणजे कॅल्शियम ज्या पदार्थात असते ते पदार्थांचं सेवन करायचं असतं, त्यांचं सेवन व्यवस्थित नियमितपणे खायचं असते असं त्याला। तर बघा, हे हाडं आणि दातामध्ये 99% असते, 99% हे हाडं आणि दातामध्येच असते। आणि मग आता हे झालं 100% प्रमाण 1200। मग याच्यामध्ये किती असते? 99%। उरलं किती? 100 मधून 99। तर हे एक उरला ना, एक कुठे असते? शरीराच्या इतर भागात असते। आता इतर भाग कोणता? रक्त आहे, रक्तद्रव्य, इतराच्या ज्या वगैरे याच्यामध्ये असते। म्हणजे हे झालं 100% कॅल्शियम। आता पाहू आपण या कॅल्शियमचं कार्य काय आहे। या कॅल्शियमचं कार्य काय आहे आपण तर पहा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अजून आलेलो आहे। तर कॅल्शियम कुठल्या शरीराच्या कुठल्या भागासाठी आवश्यक असतो? तर हा असतो हाड आणि दाताच्या वाढीसाठी। लहानपणी मुलांची जे हाडं आणि दात जी त्यांची वाढ होते त्यासाठी कॅल्शियम अतिशय आवश्यक असतो। तर पहा, त्याची वाढ आणि मजबूती सुद्धा पाहिजे। नुसते म्हणजे वाढ होऊन चालत नाही, त्याची हाड आणि दातांची मजबूती यासाठी कॅल्शियम योग्य प्रमाणात आवश्यक असतो। पहा, मजबूती। आणि त्याचप्रमाणे म्हणजे वाढत्या वयामध्ये किंवा समजा म्हणजे हे आहे, समजा ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांना समजा हाडांची दाताची कुठेही प्रकारे झीज होताना दिसत असेल, त्यांच्या दुरुस्ती साठी सुद्धा त्यांना कॅल्शियमची गरज असते। म्हणजे आता पहा, कशासाठी? हाडांच्या दाताच्या वाढीसाठी, मजबूतीसाठी, दुरुस्तीसाठी। आणि त्याचप्रमाणे अजून महत्त्वाचा याचा जो भाग आहे, याचं जे कार्य आहे, तर जठर जे असते ना आपल्या माणसाच्या शरीरात, जठरामध्ये दुधाचं दह्यात रूपांतर करण्यासाठी याची आवश्यकता असते। आणि सर्वात महत्त्वाचं याचं जे कार्य आहे, आणि ते आपण पुढच्या एका मोठ्या व्यवस्थित मध्ये ते समजून घेणार। आता याच्यासाठी एवढं शॉर्टमध्ये समजून घ्या की रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये कॅल्शियम अतिशय आवश्यक। रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये तर त्याच्यामध्ये कोणते घटक असतात, कोणत्या घटकाचं कोणत्या घटकात रूपांतर आहे सर्व। त्याचप्रमाणे मांसपेशी क्रियाशील राहणे, या शरीराच्या मांसपेशी ते क्रियाशील राहते। कॅल्शियम जर योग्य ते मांसपेशी आपले जे शरीराचे चलनवलन, जे सर्क्युलेशन, ब्लड सर्क्युलेशन किंवा शरीराची कुठली हालचाल करण्यासाठी मांसपेशीची हालचाल चांगली योग्य असणं गरजेचं आहे। आणि त्या मांसपेशी क्रियाशील असणं गरजेचं आहे। आणि त्या मांसपेशी क्रियाशील असण्यासाठी हा कॅल्शियम आवश्यक आहे। आणि हा आपण सुरुवातीलाच म्हटलं, कॅल्शियम हा सर्व खनिजांचा राजा आहे असं आपण म्हणू शकतो। तर हा जो कॅल्शियम आहे इतर सर्व खनिजांमध्ये समतोल
राखण्याचं काम करतो, कारण सर्वात जास्त हाच असतो. त्याच्यामुळे याचं काम हे सुद्धा आहे, त्याचं व्यवस्थित ठेवणे आणि इतरांना सुद्धा बॅलन्स करणे हे सुद्धा ह्या कॅल्शियमचं काम आहे. तर या व्हिडिओमध्ये आता इथंच थांबू आपण, आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये म्हणजे रक्त गोठण्याच्या क्रियेमध्ये हा कसा आवश्यक असतो हे सविस्तर पाहूया. तोपर्यंत नमस्कार.